हे प्रकरण केवळ एका हॉस्पिटलमध्ये CCTV फुटेजपर्यंत मर्यादित नव्हतं. यामागे एक असा गूढ दडलं होतं ज्याने संपूर्ण शहराला विचार करायला भाग पाडला. मध्यरात्रीचे 3 वाजले होते. संजीवनी हॉस्पिटलच्या ICU विभागात फक्त व्हेंटिलेटर आणि मॉनिटरचा बीप बीप आवाज गुंजत होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. जणू निसर्गसुद्धा येणाऱ्या एका मोठ्या रहस्याची चाहूल देत होता. बेड क्रमांक 7 वर 60 वर्षाच्या कौशल्याबाई अस्वस्थ पडून होत्या. त्यांचा श्वास अडकत होता आणि चेहऱ्यावर ऑक्सिजनचा मास्क लावलेला होता. अचानक ICUचा दरवाजा हळूच उघडला. एक सावली आत सरकली. तो रोहन होता, कौशल्याबाईंचा एकुलता एक मुलगा. रोहनचा चेहरा प्रचंड तणावात होता. त्याचे हात थरथरत होते आणि डोळ्यात एक वेगळीच भीती होती. त्याने चारी बाजूला पाहिलं. ICUच्या कोपऱ्यात लावलेली त्या छोट्या CCTV कॅमेऱ्याकडे त्याची नजर गेली, पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो कौशल्याबाईंच्या जवळ गेला. त्याने हळूच आपला हात पुढे केला आणि कौशल्याबाईंच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजन मास्क पकडला. कौशल्याबाईंनी डोळे उघडले. आपल्या मुलाकडे पाहिलं, पण रोहनने न डगमगता तो मास्क हळूच चेहऱ्यावरून बाजूला केला. मास्क निघताच मॉनिटरवरील बीपचा आवाज वेगाने वाढू लागला, पण रोहन तिथेच उभा राहून त्याच्याकडे पाहत होता. काय चाललं होतं हे? एक मुलगा आपल्याच आईचा श्वास असा कसा दूर करू शकतो? पण गोष्ट इथे संपत नाही. ज्या कॅमेऱ्यात हे सगळं रेकॉर्ड होत होतं त्यात अचानक एक अशी हालचाल दिसली ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. रोहनने मास्क बाजूला केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात मॉनिटरचा आवाज इतका मोठा झाला की ड्युटीवर असलेली नर्स धावत आत आली. नर्सला पाहताच रोहन मागे सरकला आणि काळजीने तोंडावर हात ठेवून उभा राहिला. डॉक्टर, लवकर या, पेशंटची तब्येत बिघडते, नर्स जोरात ओरडली. काही मिनिटात डॉक्टर देशपांडे आणि त्यांची टीम तिथे पोहोचली. त्यांनी तातडीने कौशल्याबाईंना स्टेबिलाइज करण्याचा प्रयत्न केला. रोहनला ICUच्या बाहेर पाठवण्यात आलं. बाहेर येताच रोहन चिंतेने डोक्याला हात लावून बसला. बाहेर जमलेले नातेवाईक त्याला सावरून शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सगळ्यांच्या नजरेत रोहन हा एक अत्यंत गुणी, आईवर मनापासून प्रेम करणारा मुलगा होता. मग त्याने आत असं का केलं? सकाळी 8 वाजता हॉस्पिटलचे डेड सिक्युरिटी ऑफिसर राघव यांनी रात्रीचे CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. ICU बेड क्रमांक 7च्या कॅमेऱ्याचे फुटेज प्ले होताच राघव अचंबित झाले. स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं, रोहनने स्वतःच्या हाताने आईचा ऑक्सिजन मास्क काढला होता. हे काय प्रकरण आहे? राघव स्वतःशीच पुटपुटले. त्यांनी लगेचच हे फुटेज पोलिसांना दाखवण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा राघव यांनी ते फुटेज दुसऱ्यांदा अधिक बारकाईने झूम करून पाहिलं तेव्हा त्यांना एक छोट्याशा गोष्टीने चक्रावून सोडलं. रोहन जेव्हा मास्क काढला तेव्हा कौशल्याबाईंच्या ऑक्सिजन ट्यूबमधून एक वेगळाच पिवळसर रंगाचा द्रव अडकला होता. रोहनने मास्क काढून तो द्रव बाहेर पडू दिला होता की नक्की काय घडत होतं? आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे रोहनच्या मागे ICUच्या खिडकीबाहेर एक अज्ञात सावली उभी होती, जी रोहनला काहीतरी इशारा करत होती. राघव यांनी वेळ न घालवता स्थानिक पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर विक्रम यांना फोन केला. 10 मिनिटात इन्स्पेक्टर विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. विक्रम यांनी CCTV फुटेज 3 ते 4 वेळा रिवाइंड करून पाहिलं. फुटेजमध्ये खिडकीबाहेरची ती अस्पष्ट सावली स्पष्टपणे दिसू लागली होती. म्हणजे रोहनने हे स्वतःच्या इच्छेने केले नाही. विक्रम विचार करत म्हणाले, त्याच्यावर नक्कीच काहीतरी मोठा दबाव होता. पण प्रश्न असा आहे की खिडकीबाहेर उभी असलेली ती व्यक्ती कोण होती? आणि कौशल्याबाईंच्या ऑक्सिजन पाईपमध्ये हे पिवळं केमिकल कुठून आलं? विक्रम यांनी रोहनला चौकशीसाठी बोलावण्याचे आदेश दिले. जेव्हा पोलीस रोहनच्या
घरी पोहोचले तेव्हा घराचे दरवाजे उघडे होते. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते, पण रोहन तिथे नव्हता. पोलीस पथकाने संपूर्ण परिसर छानून काढला. रोहनचा फोन बंद येत होता. अचानक विक्रम यांच्या फोनवर एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला. मेसेजमध्ये एक 3 सेकंदाची ऑडिओ क्लिप होती. ती क्लिप प्ले करताच विक्रम सतर्क झाला. त्या क्लिपमध्ये रोहनचा घाबरलेला आवाज होता. साहेब, मी आईला कोणतीही हानी पोहोचवत नव्हतो. मी तिला वाचवत होतो, पण काहीतरी खूप मोठे रहस्य आहे. ते आता हॉस्पिटलच्या जुन्या विंगकडे आणि तितक्यात फोन कट झाला. विक्रम यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली टीम हॉस्पिटलकडे रवाना केली. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली होती. कौशल्याबाईंची तब्येत अचानक बिघडली होती. डॉक्टर देशपांडे यांनी सांगितलं की कौशल्याबाईंच्या ऑक्सिजन सप्लायमध्ये काहीतरी वेगळे घटक मिसळले गेले होते. म्हणजे मास्क काढल्यामुळे त्या वाचल्या. विक्रम यांनी डॉक्टरांना विचारले. इन्स्पेक्टर डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, जर रोहनने तो मास्क वेळेवर काढला नसता तर त्या दूषित हवेमुळे कौशल्याबाईंची प्रकृती 2 मिनिटात अत्यंत गंभीर झाली असती. रोहनने मास्क काढून उलट त्यांचा बचाव केला. हे ऐकून विक्रम चक्रावले. मग खिडकी बाहेरची ती व्यक्ती रोहनला काय सांगत होती? रोहन नक्की काय शोधण्याचा प्रयत्न करत होता? तितक्यात हॉस्पिटलच्या जुन्या विंगमधून एक मोठा आवाज आला. राघव आणि विक्रम यांनी धावत तिथे गाठले. तिथल्या अंधारात एक जुनी फाईल पडली होती, ज्यावर कौशल्याबाईंचे नाव होते. विक्रम यांनी टॉर्चचा प्रकाश टाकला. ती फाईल हॉस्पिटलच्या एका जुन्या औषध चाचणीची मेडिकल रिसर्च होती आणि त्यावर लाल रंगाने लिहिले होते, सत्य बाहेर आले तर कौशल्याबाईंच्या आजारामागे कोणते जुने रहस्य दडले होते. रोहन कुठे गायब झाला होता? हॉस्पिटलच्या जुन्या विंगमध्ये मिळालेल्या त्या रहस्यमय फाईलमुळे इन्स्पेक्टर विक्रम यांच्या समोरील कोंड आणखीत गुंतागुंतीत झालं होतं. प्रत्येक पुरावा एक नव्या वळणावर घेऊन जात होता. हॉस्पिटलच्या त्या अंधाऱ्या धूळ साचलेल्या जुन्या विंगमध्ये विक्रम यांनी ती फाईल हातात घेतली. टॉर्चच्या उजेडात त्यांनी फाईलची पाने चाळायला सुरुवात केली. ती फाईल जवळपास 5 वर्षापूर्वीची होती. त्यात कौशल्याबाईंच्या जुन्या वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट्स होते, ज्यावर कॉन्फिडेन्शियल गोपनीय असा मोठा लाल शिक्का मारलेला होता. इन्स्पेक्टर, या फाईलचा आणि काल रात्रीच्या घटनेचा काय संबंध असू शकतो? सिक्युरिटीज ऑफिसर राघव यांनी विचारलं. विक्रम यांनी फाईल बंद करत थेट राघव यांच्या डोळ्यात पाहिलं. राघवजी, कौशल्याबाईंना कोणताही नेहमीचा आजार नव्हता. 5 वर्षापूर्वी त्यांना एक विशेष संशोधनाखाली औषध दिले जात होती, पण त्या संशोधनाचे मुख्य डॉक्टर अचानक गायब झाले होते आणि आता 5 वर्षानंतर कौशल्याबाई पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. तितक्यात विक्रम यांच्या टीममधील हवालदार शिंदेंचा फोन आला. साहेब, आम्हाला रोहनच्या फोनचा लास्ट लोकेशन ट्रॅक करता आला आहे. तो शहराच्या उत्तर भागात असलेल्या जुन्या टेक्सटाईल मिलजवळ आहे, पण तिथे सिग्नल खूपच वीक आहे. मी लगेच निघतोय, तुम्ही तिथे अतिरिक्त टीम पाठवा. विक्रम यांनी आदेश दिला. विक्रम आणि त्यांची टीम त्या जुन्या टेक्सटाईल मिलकडे रवाना झाली. तो संपूर्ण परिसर ओसाड आणि शांत होता. पावसाचे पाणी ठिकाठिकाणी साचले होते. विक्रम यांनी आपल्या सहकाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा केला आणि ते हळूहळू मिलच्या मुख्य इमारतीत शिरले. आत एका मोठ्या हॉलमध्ये विजेचा एकच दिवा मिणमिणत होता. एका कोपऱ्यात रोहन शांतपणे बसून एका जुन्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता, पण तो कोणाच्या तरी दबावाखाली असल्यासारखा दिसत नव्हता.
रोहन विक्रम यांनी हाक मारली. रोहनने दचकून मागे पाहिलं. पोलिसांना पाहून त्याच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक वेगळाच दिलासा दिसला. साहेब, तुम्ही आलात ते चांगलं झालं. मी पळून जात नव्हतो. मी फक्त हे पुरावे सुरक्षित करत होतो. विक्रम यांनी जवळ जाऊन पाहिलं तर लॅपटॉपच्या स्क्रीनवर हॉस्पिटलच्या सर्व्हरचा डेटा ओपन होता. रोहन, तू काल रात्री ICUमध्ये काय करत होतास आणि तू इथं या लॅपटॉपवर काय शोधतोयस? विक्रम यांनी कठोर पण संयमी आवाजात हे विचारलं. रोहनने श्वास रोखून सांगायला सुरुवात केली. साहेब, 2 दिवसापूर्वी मला माझ्या मेलवर एक अनामिक मेसेज आला होता. त्यात माझ्या आईच्या जुन्या रिपोर्टची प्रत होती. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की माझ्या आईच्या शरीरात जे औषधं जात आहे ते तिच्या नेहमीच्या आजाराचं नसून एका प्रायोगिक चाचणीचं आहे. जर मी रात्री 3 वाजता ICUमध्ये जाऊन ऑक्सिजन मास्क काढला नसता तर त्या नळीतून दुसरं घातक केमिकल तिच्या शरीरात गेलं असतं. पण खिडकीबाहेर उभी असलेली ती सावली कोण होती? विक्रम यांनी विचारलं. पण तो माझा मित्र समीर होता. रोहन म्हणाला. तो बाहेरून लक्ष ठेवून होता की कोणी डॉक्टर किंवा गार्ड अचानक तिथे येत नाही ना. आम्ही दोघांनी मिळून आईचा श्वास वाचवण्याचा हा प्लॅन आखला होता, कारण आम्हाला हॉस्पिटल प्रशासनावर विश्वास नव्हता. रोहनच्या या खुलाशाने विक्रम चक्रावून गेला. पण तितक्यात लॅपटॉपवर एक नवी फाईल डाउनलोड झाली. त्या फाईलमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग होतं. रोहनने प्ले बटन दाबलं. ऑडिओमध्ये 2 व्यक्तींचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. एक आवाज हॉस्पिटलच्या मुख्य ट्रस्टीचा होता आणि दुसरा आवाज हॉस्पिटलच्या सिक्युरिटीज ऑफिसर राघव यांचा होता. रेकॉर्डिंगमध्ये राघव बोलत होते. जर कौशल्याबाईंचे जुने रिपोर्ट्स बाहेर आले तर 5 वर्षापूर्वीचा सर्व प्रकार उघडकीस येईल. आपल्याला कोणतीही परिस्थितीत रोहनला आणि त्याच्या आईला शांत ठेवावं लागेल. त्या फुटेजचा वापर करून रोहनला गुन्हेगार ठरवा. हे ऐकताच विक्रम यांच्या लक्षात आलं की राघव यांनीच सर्वात आधी पोलिसांना हे फुटेज दाखवून रोहनवर संशय घेण्यास भाग पाडला होता, जेणेकरून खरी केस बाजूला राहून रोहन अडकला जाईल. विक्रम यांनी तात्काळ राघव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण राघव यांचा फोन आता स्विच ऑफ येत होता. साहेब, राघव हॉस्पिटलमधून गायब झाले आहेत, हवालदार शिंदेंनी फोनवरून माहिती दिली आणि त्यांनी कौशल्याबाईंच्या रूमचा सिक्युरिटी ॲक्सेस बदलला आहे. रोहनचा चेहरा पांढरा पडला. माझी आई, ते माझ्या आईला काहीतरी करतील. विक्रम यांनी रोहनचा खांदा पकडला. शांत रहा रोहन, आपण वेळेवर पोहोचू. विक्रम, रोहन आणि पोलिसांचे पथक वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघाले, पण त्यांना माहीत नव्हतं की राघव यांनी आधीच हॉस्पिटलमध्ये एक नवीन जाळं विणलं आहे आणि कौशल्याबाईंच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. हॉस्पिटलच्या दिशेने धावणाऱ्या पोलीस गाडीत प्रचंड शांतता होती, पण विक्रम आणि रोहन दोघांच्याही मनात विचारांचे वादळ घोंगावत होते. राघवचा खरा चेहरा समोर आला होता आणि कौशल्याबाईंचा जीव धोक्यात होता. गाडी वेगाने हॉस्पिटलच्या आवारात शिरली. विक्रम, रोहन आणि पोलिसांच्या पथकाने थेट मुख्य इमारतीकडे धाव घेतली, पण लिफ्टपाशी पोहोचताच त्यांना धक्का बसला. ICU असलेल्या 3ऱ्या मजल्याचा लिफ्ट आणि पायऱ्यांचा ॲक्सेस राघवने डिजिटल लॉक करून बंद केला होता. शिंदे, सिक्युरिटी कंट्रोल रूम गाठून लगेचच हे लॉक्स मॅन्युअली बायपास करा. विक्रम यांनी हुकूम दिला. होय साहेब. शिंदे धावत तळघराच्या दिशेने गेले. तिथे रोहन आणि विक्रम यांनी पायऱ्यांच्या आपत्कालीन दरवाजाकडे इमर्जन्सी एक्झिट मोर्चा वळवला. रोहनने जवळच असलेला एक जड फायर एक्सटिंग्विशन उचलला आणि दरवाजाच्या लॉकवर
पूर्ण ताकदीने प्रहार केला. 2-3 जोराच्या फटक्यामध्ये दरवाजाचा कडी कोंडा तुटला आणि ते 3ऱ्या मजल्याकडे धावले. 3ऱ्या मजल्यावर पोहोचता संपूर्ण कॉरिडॉरमध्ये अंधार होता. नेहमी वर्दळ असणाऱ्या या भागात एकही डॉक्टर किंवा नर्स दिसत नव्हती. राघवने इमर्जन्सी अलार्म वाजून सर्वांना गैरसमजातून बाहेर काढलं होतं, जेणेकरून त्याला ICU मध्ये एकटं राहता येईल. ICU मध्ये मुख्य काचपेटीजवळ पोहोचताच रोहनची नजर बेड क्रमांक 7 कडे गेली. तिथे कौशल्याबाईंच्या मॉनिटरचे लाईट्स लुकलुकत होते, पण त्यांच्या बेडजवळ राघव उभा होता. राघवच्या हातात एक सिरिंज होती, जी तो कौशल्याबाईंच्या IV पाईपमध्ये जोडण्याच्या तयारीत होता. थांब राघव, विक्रम यांनी कॉरिडॉरमधूनच जोरात ताकीद दिली आणि बंदूक त्याच्यावर रोखली. राघवने दचकून मागे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरची भीती आता पूर्णपणे निघून गेली होती. तिथे फक्त एक क्रूर हसू होतं. इन्स्पेक्टर, खूप लवकर आलात, पण तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर मी हे बटन दाबेन. राघवने दुसऱ्या हातात असलेला एक लहान रिमोट दाखवला, जो ICUच्या मुख्य ऑक्सिजन व्हाल्वला जोडलेला होता. राघव, आता खेळ संपला आहे. तुझ्या सर्व बेकायदेशीर कृत्यांचा पुरावे त्या जुन्या रिसर्च फाईलमध्ये आणि तुझ्या ऑडिओ मेसेज आता आमच्या ताब्यात आहे. तू आता सुटू शकत नाहीत. विक्रम शांतपणे ठाम आवाजात म्हणाले. मला सुटायची गरज नाही इन्स्पेक्टर, राघव उपरोधाने म्हणाला. 5 वर्षापूर्वी जेव्हा या हॉस्पिटलमध्ये ती औषध चाचणी अपयशी ठरली होती, तेव्हा मीच सर्व पुरावे नष्ट केले होते. कौशल्याबाई ही एकमेव जिवंत रुग्ण होती ज्यांच्या वैद्यकीय नोंदीमध्ये त्या चाचणीचे अंश उरले होते. रोहनने काल रात्री मास्क काढून सर्व गणित बिघडवलं. जर कौशल्याबाई आज रात्री जिवंत राहिल्या तर उद्या सकाळी हे संपूर्ण हॉस्पिटल आणि मी दोघेही संपू. रोहन हळूहळू राघवच्या दिशेने सरकत होता. त्याचे डोळे आपल्या आईच्या हळूहळू मंदावणाऱ्या श्वासावर होते. राघवजी, मी तुमच्याशी